तर नमस्कार मित्रांनो, आपण आहे सेकंड केदार मध्यमेश्वर यात्रेसाठी आलेलो आहे आणि आपला हा दुसरा दिवस आहे. तर या दिवशी आपण वरती मध्यमेश्वरच्या जे की मंदिर आहे त्याच्याजवळ पोहोचलेलं आहे. तर आपल्याला येताना किमान एक 18 किलोमीटरचं अंतर आपल्याला एकदम हार्ड चढाई हार्ड ट्रॅक आहे तो करून वरती मध्यमेश्वरला यायचं आहे. मध्यमेश्वरच्या मंदिरापासून वरती 1.5 किलोमीटर अंतरावरती बुडा मध्यमेश्वरचं मंदिर आहे. तर आपण त्या ट्रॅकसाठी चाललेलो आणि हा खालचा नजारा जो आहे हा पूर्ण मध्यमेश्वर आणि तिथल्या गावचा आहे. तर वरती जात असताना आपल्याला पूर्ण हिमालयामध्ये जे की बर्फाने लादलेले डोंगर आहेत असे दिसत होते आणि हे आपल्या समोर जे होते ते होते बुडा मध्यमेश्वरचे मंदिर. तिथे आपण काही वेळेत पोहोचणार होतो. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या दोन्ही साईडला एक तलावी टाईप असे जे की तलाव असल्यागत होते की जिथे आता पाणी आटलेलं आहे, पण त्या पलीकडच्या तलावामध्ये पाणी आहे आणि वरती हा टॉप सगळ्यात हायेस्ट आहे मध्यमेश्वरच्या यात्रेपासून. तर समोर आपल्याला पूर्ण असा हिमालय बर्फाने नटलेला असं लय भारी दिसतो. तर याचा आनंद घेतला आपण. आणि तसेच उत्तराखंडमध्ये जेवढे पण मंदिर आहेत ते मंदिरांची प्रतिकृती एकदम भारी आहे. तर आपण वरती टॉपवरती आल्यानंतर आपण बुडा मध्यमेश्वरचं मंदिर एकदम जवळून बघितलं. हर हर महादेव दोस्तों, तो अभी हम दूसरे केदार मध्यमेश्वर पहुंच चुके हैं और मध्यमेश्वर से ऊपर 2 किलोमीटर के ऊपर हम बूढ़ा मध्यमेश्वर आ गए हैं. ये देख सकते हैं मंदिर और ये पीछे का मंदिर पूरा बर्फ की पहाड़ी है हिमालय रेंजेस है. तर हे मंदिर जे की मध्यभागी होते, चारो साईडनं असं बर्फाचं डोंगर होते. या ठिकाणी आपल्याला जे की नॉर्मल जे कुत्रे असतात आपल्या साईडला तसेच तिथे कुत्रे पण त्यांचे बर्फ जास्त असल्यामुळे थंड हवा असल्यामुळे तिथल्या कुत्र्यांचा जे की केस असतात ते एकदम जास्ती असतात. हर हर महादेव. तर हे मंदिर आहे मध्यमेश्वरचे. हे सेम प्रकृती आपली जे की केदारनाथ मंदिरला आहे तशीच मंदिरं पंचकेदार यात्रेमध्ये पंचकेदारची मंदिरं सेम केदारनाथ गत आहे. तर तिथे आपण गेल्यानंतर तिथं एक गोमुख आहे. त्या गोमुखमधून सतत पाणी वाहत राहते. मागच्या साईडला आपल्याला 2-3 मंदिरं दिसली. तर मागच्या साईडला हे होते गौरी शंकराचे मंदिर. हे मंदिर बघा एकदम आतून एकदम भारी मध्ये. आणि हे आपले गौरी शंकर म्हणजे महादेव आणि पार्वती. तर मंदिराच्या उजव्या साईडला एक कुंड आहे ज्यामध्ये गोमुखामधून सतत पाणी येत राहते. आणि हे मंदिराच्या एकदम एक मागं एक 1.5 किलोमीटर अंतरावरती एक 2-3 तलाव आहेत. तर तिकडे तर आपण गेलेलो नाही. तर अशा या मध्यमेश्वर यात्रेचा आनंद घ्या आणि पंचकेदारमध्ये द्वितीय केदारमध्ये एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.